आपली महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। अनेक साधू संतांनी आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म घेतला आहे आणि आपल्या महाराष्ट्र भूमीला पावन केले आहे। तसेच आज आपण त्या संतांमधील एका संतांची माहिती बघणार आहोत, संत नामदेव महाराज। संत नामदेव महाराज महाराष्ट्रातील संतावळीमध्ये संत नामदेव महाराज एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे विठ्ठल भक्त 13व्या शतकात होऊन गेले। व्यवसायाने शिंपी असलेले संत नामदेवाचे पूर्वज हे हिंगोलीपासून जवळच असलेल्या नरसी बामणी या गावात राहत होते। नामदेवाचे वडील दामाशेठ व आई गोनाई हे विठ्ठल भक्तीच्या ओढीने पंढरपूर येथे येऊन शिंपी कामाचा व्यवसाय करू लागले। सकाळ संध्याकाळ पांडुरंगाचे दर्शन घेऊ लागले। त्याच्याच पोटी विठ्ठल कृपेने इसवी सन 1270 कार्तिक शुद्ध एकादशी वार रविवार पहाटे नामदेवाचा जन्म झाला। नामदेवाच्या शिष्या म्हणून वारकरी संप्रदायात प्रसिद्ध पावलेल्या जनाबाई यावेळी 5-6 वर्षाच्या असून त्या दामाशेठ यांच्याकडे राहत होत्या। दामाशेठच्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा असली तरी कुमारवयीन नामदेव मात्र काही कामधंदा न करता वाईट मित्रांच्या संगतीत राहू लागले। रोज काही ना काही तक्रारी येऊ लागल्या। दामाशेठ आपला एकुलता एक मुलगा बिघडला म्हणून चिंतित होते। शेवटी उभयता पती पत्नीने नामाचा विवाह गोविंद शेठ यांची मुलगी राजाई हिच्याशी करून टाकला। विठ्ठल भक्तीची ओढ व नामदेवांची भेट याविषयी सविस्तर पाहूया। नामदेवांचा विवाह झाला व संसाराची जबाबदारी पडली। दिवसभर दुकानात बसून ते शिंपी काम करू लागले, कपडे बेतू लागले। नामदेवांना नारायण, महादेव, गोविंद व विठ्ठल अशी 4 मुले व लिंबाई नावाची एक कन्या झाली। एकदा नामदेव औंढा नागनाथाच्या दर्शनाला गेले। तेथे काही दिवस थांबले। तेथून नामदेवामध्ये भक्तीची प्रेरणा निर्माण झाली। ते पंढरपूरला परतले। ते विठ्ठल नामाचा गजर करतच हळूहळू नामदेव विठ्ठल भक्तीत जास्त गुंतत गेले। भक्तीतून त्यांना जो आनंद मिळे त्यामुळे त्यांना जेवणाचेही भान राहत नसे। दररोज रात्री उशिरापर्यंत ते भजन करत। पुराण ग्रंथांचे व धार्मिक ग्रंथांचे सतत वाचन व संत सज्जनांसोबतच्या चर्चा यामुळे व्यवसायाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले। वृद्धत्वाकडे झुकलेले दामाशेठ किती काळ काम करणार। घरात पोराबाळांचे लेंडार सांभाळून घर चालवताना राजाईचा जीव मेटाकुटीस येई। विठ्ठल मंदिरातील मूर्तीसमोर नामदेव तासनतास बसून विठोबाचे ध्यान करत। रात्री उशिरापर्यंत राजाई उपाशीपोटी त्यांची जेवणासाठी वाट पाही। एक दिवस गोनाबाईने नामदेवांची चांगलीच खरटपट्टी काढली। सोन्यासारखा बायका पोरांची काळजी नसल्याबद्दल त्यांना चांगले खडसावले। नामदेवांच्या विठ्ठल भक्तीमुळे त्यांच्या कुटुंबापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या, परंतु हळूहळू नामदेवांना खूप लोकप्रियता मिळाली। त्यामुळे त्यांचा पारमार्थिक अधिकार वाढला। लोक त्यांचा शब्द प्रमाण मानू लागले। त्यांच्या कीर्तनाला खूप गर्दी होऊ लागली। याच कारणामुळे नामदेवाच्या मनात आपण एक श्रेष्ठ विठ्ठल भक्त आहोत असा अहंकार निर्माण होऊ लागला। दरम्यान आळंदीच्या ज्ञानदेवादिक भावंडांचा कर्मठ अशा ब्रह्मवृंदांशी चाललेला संघर्ष आणि त्यांची विद्वत्ता यांच्या अनेक गोष्टी नामदेवाच्या कानी आल्या। नामदेवांच्या सुरस व चमत्कारिक कथा तेव्हा समाजात फार वेगाने पसरल्या। ज्ञानदेवादिक भावंडांना भेटण्याच्या तीव्र ओढीने नामदेव आळंदीला गेले। तेव्हा ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी नुकतीच लिहून पूर्ण केली होती। यावेळी निवृत्तीनाथांनी नामदेवांचे आनंदाने स्वागत केले। पंढरीचा प्रेमा घरी आला असे म्हणत निवृत्तीनाथांनी नामदेवांना नमस्कार केला, परंतु नामदेवांनी कोणासही प्रतिनमस्कार केला नाही। आपण पंढरीनाथाचे श्रेष्ठ भक्त आहोत हा अहंकार त्या पाठीमागे होता। हे लक्षात येताच सडेतोड स्वभावाच्या मुक्ताबाईने नामदेवांच्या पायावर डोके ठेवून त्यांना वंदन करण्याचे साफ नाकारले। तिथल्या तिथे तिने नामदेवांना फटकारले। ती म्हणते, अखंड जयाला देवाचा येणार काय अहंकार गेला नाही। मान अभिमान वाढविसी होता, दिस अस्त दिवा हाती घेस। परब्रह्मासंग नित्य तुझा खेळ, आंधळ्या डोहाळे का बा झाले। कल्पतरू तळबटी इच्छिल्या या गोष्टी, अद्यापि नरोटी राहिली का। उसाच्या शेतात एरंड लावले तरी त्यात साखरेची गोडी येणार का। अहंकाररूपी स्पर्शाने वेढलेल्या नामदेवाने भक्तीचा बोबाटाच जास्त केला आहे। याचे खरे कारण म्हणजे नामदेवांना गुरु नाही। मुक्ताईच्या या स्पष्ट अभिप्रायाने नामदेव अंतर्मुख झाले। आता गुरुचा शोध सुरू झाला। संत नामदेव महाराजांना गुरुबोध कसा झाला ते पाहूया। ज्ञानोबांच्या सूचनेनुसार विसोबा खेचरांकडून अनुग्रह घेण्यासाठी नामदेव औंढा येथे गेले। गुरुशिवाय मुक्ती नाही, गुरुशिवाय
सगुण निर्गुणाचा प्रत्यय नाही, सद्गुरूच्या संगतीशिवाय भक्तीला पूर्णत्व नाही असा विचार करत असताना औंढा येथील मल्लिकार्जुनाच्या मंदिरात विसोबा आहेत असे समजताच नामदेव तिकडे गेले. पाहतात तो महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून विसोबा स्वस्थ झोपलेले. हे दृश्य पाहताच धक्का बसून नामदेव म्हणतात, उटी उटी प्राण्या आंधळा तू काय, देवावरी पाय ठेविले. विसोबा जागे झाले. नामदेवाकडे पाहून म्हणतात, नामदेवा, मी तुझ्यासारखा सर्वज्ञ भक्त नाही. तुझा देव कसा आहे हे मला माहीत नसल्यामुळे असे विपरीत घडले आहे. आता जिथे देव नाही तिथे हे माझे पाय उचलीन ठेव. विसोबांच्या या मार्मिक उत्तराने नामदेव चमकले. परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण विसोबांना रागवलो. त्यांची ही चूक त्यांना उमगली. त्यांचा अहंकार गळून पडला. पश्चातापाने दग्ध होऊन त्यांनी गुरुचे पाय धरले. सुखाचे स्वरूप घेऊनच जातरी विठ्ठल नामे भरी तिन्ही लोक. खेचर विसा मने येतुनी काढिले, ते तुझ दिदले जारे नाम्या. पाषाण मूर्ती म्हणजे देव नाही हे मर्म नामदेवांच्या ध्यानी आले. नामदेवांच्या जीवनात गुरुकृपा झाली आणि त्यांचे आध्यात्मिक आयुष्य उजळून निघाले. नवी दृष्टी, नवे ज्ञान त्यांना प्राप्त झाले. नामदेव महाराजांची संतांसोबत तीर्थयात्रा. पंढरपूर व आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व संतांना सोबत घेऊन तीर्थयात्रा करण्याचा निर्णय जेव्हा संत ज्ञानदेवांनी घेतला, पंढरपूर मुक्कामी थांबून तेथेच नामदेवांच्या घरी त्यांना भेटायला ते गेले. नामदेवांच्या कानी हा संकल्प घालताना ते म्हणतात, जीवनमुक्ती ज्ञानी जरी झाले पावन, तरी देवतीर्थ भजन न सांडतो. ज्ञानदेवांची विनंती कोणत्याही संतांनी अवहेळली नाही, परंतु नामदेवांनी मात्र नकार दिला, कारण विठ्ठलाशिवाय दुसरे कोणतेही दैवत त्यांना महत्त्वाचे वाटत नव्हते. पंढरपूर शिवाय दुसरे तीर्थक्षेत्र नाही असे ते मानत. यावेळी नामदेव निवृत्तीनाथांना कळकळीने म्हणतात, देवा, मला तीर्थयात्रेला नेऊ नका. माझे सारे सुख पंढरीनाथांच्या पायापाशी आहे. विठ्ठलापासून दूर माझ्याच्याने जाववत नाही. त्याला सोडून मी राहू शकत नाही. नामदेवांची ही भक्तिगाथा ऐकून ज्ञानदेवाधिक सर्व संत चकित झाले, कारण भक्तीची ही असीम परिसीमा होती. नामदेवासारखा महान विठ्ठल भक्त दुसरा कोणीच नाही हे सर्वांनी मान्य केले. परंतु हिंदुस्थानभर पसरलेल्या दीनदुबळ्या रयतेचे दुःख जाणून त्यांना भक्तीचा हा साधा सोपा मार्ग दाखवणे आपले कर्तव्य आहे. म्हणून नामदेव, तू आमच्यासोबत हवा असे ज्ञानदेवांनी म्हणताच नामदेवांना तीर्थयात्रेचे महत्त्व पटले व संत मंडळीसोबत तीर्थयात्रेला निघाले. या तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्ञानदेव व नामदेव या दोन महापुरुषांमध्ये भक्ती, ज्ञान, योग, द्वैत, अद्वैत, परमार्थ आदी अनेक विषयावर सखोल चर्चा झाली. या तीर्थयात्रेमुळे नामदेवांचे अनुभव विश्व समृद्ध आणि संपन्न झाले. ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या दोन्ही ग्रंथावर ज्ञानदेवांनी जे सखोल विवेचना या काळात केले ते सर्व संतांनी ग्रहण करून त्यांचे कान तृप्त झाले. तीर्थयात्रेतील सुखसंवाद म्हणजे आध्यात्मिक विचारांची मेजवानी होती. या प्रवासात नामदेवांनी देशाच्या विविध भागात हिंदी व दख्खनी भाषेतून कीर्तने केली. दिल्लीच्या गादीवर तेव्हा अल्लाउद्दीन खिलजी बसलेला होता. एकदा नामदेवाच्या कीर्तनाला त्याने स्वतः येऊन एक गाय मारली आणि ती पुन्हा जिवंत करण्याचे नामदेवांना आव्हान केले. अन्यथा त्याचा परिणाम म्हणजे मृत्यूदंडच होता. परंतु नामदेवांनी विठ्ठलाचा दावा केला आणि गाय जिवंत झाली. भक्तियोगाचा हा विजय होता. ज्ञानदेवांनी आनंदाने नामदेवांची पाठ थोपटली. तीर्थयात्रेचा समारोप पंढरपुरात झाला. या प्रसंगी नामदेवांनी मोठ्या मावंद्याचा कार्यक्रम केला. इसवी सन 1295 मध्ये ही घटना घडली. या तीर्थयात्रेत परिसा भागवत, विसोबा खेचर, गोरोबा काका, सावता माळी, चोखोबा, ज्ञानदेवांदी भावंडे, बंकाहानी चोका महार अशी कितीतरी संत सज्जन मंडळी या कार्यक्रमात सामील होती. मावंद्याच्या या कार्यक्रमात सारी विविध जातीची मंडळी एका पंक्तीत जेवली. सहभोजनात उच्च नीच भेदभाव नव्हता. भागवत धर्माचे हे वैशिष्ट्य ठळकपणे लोकांना दिसून आले. ही घटना म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर भागवत धर्मात सुवर्ण क्षण होता. एवढी सारी संत मंडळी नामदेवाच्या मांद्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच एकत्र आली होती. ज्ञानदेवाधिक भावंडे, चांगदेव, सातोबा या सर्वांनी विविध ठिकाणी समाधी घेतल्या. यावेळी प्रत्येक ठिकाणी स्वतः नामदेव उपस्थित होते. नामदेवांनी पुन्हा एकवार भारत भ्रमण केले.
भागवत धर्माची पताका त्यांनी सर्वत्र नेली। दक्षिण भारत, उत्तर भारत, अगदी सिंध प्रांतात ते गेले। भक्ती प्रचारासाठी त्यांनी हिंदीमधून विपुल अभंग रचना केली। पंजाबमध्येही त्यांनी अभंग रचले। शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात नामदेवांच्या अभंगाचा समावेश केला आहे। आजही पंजाबात ठिकठिकाणी नामदेव बाबांची मंदिरे दिसतात। नामदेवांना जे उदंड निरोगी आयुष्य लाभले त्याचा उपयोग त्यांनी धर्मरक्षणासाठी केला। जातीभेद व कर्मकांडांच्या भयान अंधारात साचपडणाऱ्या जनतेला त्यांनी प्रकाशमान अशी भक्ती मार्गाची वाट दाखवली। राजस्थानमध्ये त्यांनी अनेक दिवस वास्तव्य केले। तेथील लोकांवर त्यांनी भक्तीची मोहीम घातली। नामदेवांची जवळपास 200 मंदिरे आजही राजस्थानमध्ये आढळून येतात। नामदेवांचे समाज सुधारण्याचे हे कार्य प्रचंड असे आहे। महाराष्ट्राबाहेरही त्यांनी केलेले कार्य अतुलनीय परंतु दुर्लक्षित असे आहे। नामदेवांना आपल्या शिष्याबाबत नेहमीच अभिमान वाटे। त्यांचे शिष्य चोखोबा महार यांना जेव्हा अपघाती मृत्यू आला तेव्हा नामदेव धावतच मंगळवेढा येथे गेले। अश्रुपूर्ण नेत्रांनी नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी गोळा केल्या व आपल्या या लाडक्या शिष्याचे स्मारक त्यांनी पंढरीनाथाच्या महाद्वार समोर उभे केले। ज्या काळात अस्पृश्यता पराकोटीला पोहोचली होती तेव्हा हे धारिष्ट्य नामदेवांनी केले। शतकोटी अभंगाचा संकल्प करून नामदेवांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अभंग रचना केली। त्यांची साधी सोपी भाषा लोकांना भावली। शेवटी त्यांनी आपले अवतार कार्य संपवण्याचे ठरवले। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीखाली समाधी घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली, जेणेकरून पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या संतांचा चरणस्पर्श आपल्याला अनंत काळ होत राहील। नामदेवांची ही इच्छा जगजाहीर होताच त्याचप्रमाणे करण्यात आले। समाधीचा दिवस 3 जुलै 1350 हा नक्की करण्यात आला। पंढरपुरात हजारो भाविक भक्त जमा झाले होते। आषाढी एकादशीच्या दिवशी संत नामदेव आपली पत्नी राजाई व शिष्या जनाबाई यांच्यासह समाधीस्थ झाले। हरिनामाच्या गजरात समाधीचे दार बंद झाले। एका भक्तियुगाचा अस्त झाला। अशा प्रकारे नामदेव महाराजांनी आपल्याला लाभलेल्या दीर्घ आयुष्याचा उपयोग हा आपल्या भूमीसाठी आणि आपल्या लोकांना भक्ती मार्ग दाखवण्यासाठी अर्पण केला। यासमोर आमचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या संतावर आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आम्ही तो व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू। धन्यवाद।